बारामतीत झालेल्या विमान अपघातानंतर या दुर्घटनेबाबत नवे दावे समोर येत आहेत. प्रत्यक्षदर्शी नागरिक आणि राजकीय नेत्यांच्या विधानामुळे हा अपघात की घातपात असा प्रश्न पुन्हा उपस्थित झालाय. या अपघाताचे काही धक्कादायक तपशील आता समोर येत आहेत. पाहुयात त्यावरचा हा रिपोर्ट. 28 जानेवारीच्या सकाळी अजित पवारांचं विमान कोसळलं. बारामती विमानतळाच्या दिशेनं जाणारं हे खासगी विमान कोसळण्यापूर्वी त्याचा आवाज नेहमीपेक्षा मोठा आणि वेगळा असल्याचं अनेक प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. विमानाच्या आवाजाने गोजूबावी गावातील अनेक नागरिक घराबाहेर येऊन आकाशाकडे पाहत उभे होते आणि काही क्षणातच त्यांच्या डोळ्यासमोर हे विमान जमिनीवर कोसळलं. गोजूबावी गावातील कल्याण आठोळे हे या दुर्घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहेत. सकाळी सुमारे 8:35 ते गोजूबावी चौकात थांबले असताना त्यांनी विमान खाली येताना पाहिलं. विमान कोसळताच ते तातडीने दुचाकीवरून घटनास्थळी पोहोचले आणि पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर विमानाच्या पुढील भागाला आग लागली होती. तसेच विमानाच्या उजव्या बाजूला निळी पॅन्ट घातलेली एक व्यक्ती दिसल्याचा दावा कल्याण आठोळे यांनी केलाय. त्यानंतर काही क्षणात मोठा स्फोट झाल्याचंही त्यांनी सांगितलं. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? ज्या दिवशी अपघात झाला होता त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? तुमचं नाव सांगा ना. मी कल्याण आठवडे गोजूबावी. त्या दिवशी सकाळी 8:35 आम्ही गोजूबावी चौकात थांबलो होतो आणि एक विमान पुण्याकडून एकदम जो आलं त्याचा फार मोठा आवाज होता. ते उत्तरेकडून दक्षिणेला आले आणि इतका मोठा आवाज असल्यामुळं गावातली लोक ते विमान बघायसाठी बाहेर आलं. कारण विमानाचा आम्हाला प्रत्यक्ष तिथं माहिती की दररोजचा अनुभव आहे की एवढा मोठा विमानाचा आवाज येत नाही, पण त्या दिवशी एवढा मोठा आवाज येत असल्यामुळे बरीचशी लहान मुलं आणि महिला बिला सगळ्या बाहेर येऊन विमानाकडे बघायला लागल्या. आणि त्याच वेळेला विमान धावपट्टीवर उतरायच्या प्रयत्नात डाव्या बाजूला कललं आणि ते विमान पडलं. त्याच वेळेला आम्ही बघितलं त्या विमानाचा दोरा आणि थोडासा जाळ येत होता. त्यावेळेस आम्ही मोटरसायकलवरून त्या विमानाच्या दिशेने धावलो, म्हणजे गाडीवर गेलो. आणि जाता जाता आम्ही पोलीस अधिकारी किरण गुजर यांना इन्फॉर्मेशन दिले की जे काय विमानात VIP लोक असतात किंवा उद्योगपती असतात, त्यामुळे त्यांना त्याची सेवा मिळावी, आणि अडचण येऊ नये म्हणून आम्ही कळवलं. आणि त्यानंतर गेल्यानंतर बघितलं तर विमान पडलं होतं आणि त्याच्या पुढच्या बाजूला धूर आणि जाळ येत चाललेला होता. आणि त्याच वेळेला विमानाच्या उजव्या साईडमधनं एक निळी पॅन्ट घातलेला माणूस असा दरवाजा उघडलेला होता. बाहेर येत नव्हता पण दरवाजा उघडल्यानं वाटला काहीच सेकंद. आणि त्यानंतर मला माझ्या चुलत भावाने आवाज दिला की सरपंच मागे सारा स्फोट होईल. त्यावेळी मी मागे सरलो आणि त्याच वेळेला मोठा स्फोट झाला आणि स्फोटामध्ये होत्याचं नव्हतं झालं. सगळे विमानाचे ते सगळे पार्ट 100-150 फूट लांब उडून गेले. मला 3-4 वेळा चौकशी केली अधिकाऱ्यांनी आणि गावात पण चौकशी करता येते. काय विचारतात नेमकं? नाही कसं झालं काय झालं एक विषय, बाकी नाही विचारत. किती व्यक्ती तो मला आढळून आले अजून? 5 दादा डाव्या साईडला पडले होते, उजव्या साईडला त्यांचा अंगरक्षक पडलेले होते आणि आत 3 लोक होते. ते आम्ही ट्रॅक्टरने विमान तोडून बाहेर काढले. अमोल मिटकरींचा तुमचं काही संभाषण झालं का? ते दावा करतायत. नाही ते त्यांचा तो असेल वेगळा विषय, पण माझं त्यांचा काय तसं लाईव्ह मध्ये बोलणं नाही झालेलं. त्यांचं म्हणणं आहे की तिथल्या सरपंचांनी पाहिलं की एक व्यक्ती विमानातून उडी मारत. नाही विमानाच्या बाहेर फक्त आम्हाला निळी पॅन्ट घेतलेला फक्त एक पाय दिसला आणि फक्त ते काही सेकंद घटनास्थळी घटना घडल्यानंतर दादा काही तुमचं नाही बघितलं आम्ही, पण दादा तिथं पडलेले बघितले. पण आमचं त्यावेळेला किरण दादा तिथं येऊन पोचले आणि त्यांनी सांगितलं की हे विमान दादांचं आहे आणि पडलेले दादा आहेत, आणि ते मोठ्याने रडायला लागले. दरम्यान अजित पवारांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमोल मिटकरी यांनीही या दुर्घटनेवर संशय व्यक्त केलाय. सोशल मीडियावर त्यांनी विमानाच्या आतून कुणीतरी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसल्याचा दावा केला होता. त्यामुळे हा अपघात नसून घातपात असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि सत्य समोर येईपर्यंत लढा सुरू ठेवणार असल्याचं मिटकरी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींचे दावे आणि राजकीय आरोपांमुळे या विमान दुर्घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. निळी पॅन्ट घातलेली व्यक्ती कोण होती? विमानात स्फोट कसा झाला? हा अपघात की घातपात? असे अनेक प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पुण्याहून किरण शिंदे, लोकमत व्हिडिओज.